दिवस सरता सरता संध्याकाळ झाली होती. मुंबईहून निघणारी लोकमान्य टिळक एक्सप्रेस स्टेशनवर लागली. गर्दी खूप होती आणि त्या गडबडीतच आदित्यने आपलं सामान बर्थवर ठेवलं. सॉफ्टवेअर इंजिनियर असलेला आदित्य पुण्यातल्या ऑफिसमधून नागपूरला आईला भेटायला निघालेला होता. त्याच्याजवळ असलेली सीट S5 अप्पर बर्थ होती. खालच्या बर्थवर एक मध्यमवयीन बाई आणि त्यांच्या बाजूला एक तरुणी बसली होती, तीच काव्या. काव्या, साधी सोज्वळ चेहरा, डोळ्यात गूढ शांतता आणि हातात एक जाडजूड पुस्तक. आदित्यने सामान ठेवताना नकळत तिच्याकडे पाहिलं. नजरानजर झाली. ती थोडं हसली, तोही नकळत हसला. गाडी हलली. आता संध्याकाळचं तेज ओसरून ट्रेनच्या खिडकीतून अंधार आणि थोडं थोडं थंडीचं वातावरण जाणवत होतं. थोड्या वेळात ती बाई उतरून गेल्या आणि आदित्य खाली बसला. तुमचं नाव? आदित्यने विचारलं. काव्या, ती हसून म्हणाली. आणि तुमचं? आदित्य, पहिल्यांदाच ट्रेनमध्ये इतकं निवांत वाटते. ते हसले आणि बोलण्यात एक सहजता आली. बोलता बोलता त्यांनी आवडती पुस्तकं, संगीत, सिनेमे आणि अगदी स्वप्न यावर चर्चा केली. रात्र झाली. बहुतेक सगळे झोपले. पण काव्या आणि आदित्याचं बोलणं थांबत नव्हतं. कधी खिडकीतून चंद्र पाहत, कधी मोबाईलचा फ्लॅशलाईट लावून त्यांचं पुस्तक शेअर करत ते दोघं मनापासून एकमेकांमध्ये गुंतले. कधी वाटतं आयुष्य अशीच एखाद्या ट्रेनप्रमाणे आहे. कुणीतरी चढतं, कुणीतरी उतरून जातं, पण काही लोक कायमच मनात घर करून जातात. काव्या शांतपणे म्हणाली. आणि कधीकधी ट्रेनमध्येच आपल्याला आपली स्टेशन मिळते. आदित्याने तिच्या नजरेत पाहून सांगितलं. क्षणभर शांतता, पण ती शांतता रोमॅन्टिक होती. ते दोघा खिडकीपाशी बसून थंडीचा शिडकावा अनुभवत, हातातल्या चहाचे घोट घेत एकमेकांची स्वप्न ऐकत रात्र जागवत होते. रात्री 3च्या सुमारास ट्रेन एका लांब थांब्यावर थांबली. तेव्हा काव्याने एक लिफाफा काढला आणि त्याला दिला. हे माझे गुपित आहे, जे फक्त तूच वाचू शकतोस, पण सकाळीच. आदित्य आश्चर्यचकित झाला. लिफाफा ठेवून तो वरच्या बर्थवर गेला, पण झोप येईना. सकाळ झाली. काव्या उतरून गेली होती. आदित्यने घाईघाईने लिफाफा उघडला. त्यात एक पत्र होतं. प्रिय आदित्य, ही रात्र माझ्या आयुष्यातली सर्वात सुंदर रात्र होती. मी फार वर्षांपासून एकटं वाटत होतं, पण तुझ्याशी बोलून मला पुन्हा स्वतःची ओळख झाली. मला माहीत नाही आपण पुन्हा भेटू का, पण तू जर हे वाचत असशील तर या पत्त्यावर एकदा जरूर ये. काव्या. आणि पत्ता खाली लिहिलेला होता. नागपूरचा. आदित्य हसला आणि ट्रेनमधून बाहेर पडताच तो सरळ काव्याच्या पत्त्यावर निघाला. काही महिन्यांनी. आता ट्रेनमध्ये तो एकटा नव्हता. त्याच्याजवळ होती तीच काव्या आणि त्यांच्या सीटवर बसलेलं एक छोटंसं कार्ड. नवीन प्रवासाची सुरुवात. श्री आणि श्रीमती आदित्य आणि काव्या. @ ट्रेनमधील रात्र त्यांच्यासाठी एक क्षण नव्हता. तो होता त्यांच्या प्रेमकथेचा आरंभ. कथा आवडली असेल तर कॉमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करा.